नमस्कार श्रोते हो, आपण सर्वांना गुरुपौर्णिमा उत्सवाच्या अनंत शुभेच्छा. ध्यानमूलं गुरुर्मूर्ती, पूजामूलं गुरुर्पद्म, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मोक्षमूलं गुरुर्कृपा. ध्यानाचे मूळ गुरुचे रूप आहे, पूजेचे मूळ गुरुचे चरण आहे, मंत्राचे मूळ गुरुचे वचन आहे आणि मुक्तीचे मूळ गुरुची कृपा आहे. म्हणजे ध्यानासाठी गुरुच्या मूर्तीकडे लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. पूजेसाठी गुरुच्या चरणाची आराधना करणे आवश्यकही आहे. मंत्रांचा जप करताना गुरुने दिलेल्या वचनांचे पालन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आणि मुक्तीसाठी गुरुची कृपा अत्यावश्यक आहे. म्हणजे थोडक्यात काय तर गुरु हा ध्यानाचा, पूजेचा, मंत्राचा आणि मुक्तीचा आधार आहे. गुरुच्या शिकवणीचे पालन केल्याने मनुष्याला ज्ञान, शांती आणि मुक्तीही मिळू शकते. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये गुरु हे तीर्थस्थान मानलेले आहे. आणि या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आज आपण या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त भेटत आहोत. आषाढ महिन्यातील पौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा. हा दिवस गुरु कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा आहे. गुरुपौर्णिमा महर्षी व्यासांचा जन्मदिवस असल्याने ही व्यास पौर्णिमा आहे असे म्हटले जाते. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, पुल्लारविंदाय तपत्र नेत्र, येन त्वया भारत तैलपूर्ण, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. पूर्ण फुललेल्या कमळाच्या पाकळीसारखे टपोरे डोळे असलेले विशाल बुद्धीचे व्यास, ज्यांनी महाभारत रूपी तेलाने पूर्ण असा ज्ञानमय दीप प्रज्वलित केला, अशा वेदव्यासांना नमस्कार असो. हिंदुस्थानात ज्ञानाचा दीप लावून अज्ञानरूपी अंधकार दूर करण्याचे महान कार्य करणाऱ्या महर्षी व्यासांना शतशत नमन. महर्षी व्यास म्हणजे 3 वदन नसलेले ब्रह्मा, 2च हात असलेला हरी आणि 3 नेत्र नसलेले भगवान शंकर, असाही उल्लेख आपल्याला महर्षी व्यासांविषयी वाचायला मिळतो. मग अशा व्यासांचे गुण एकवटलेला रूप आपल्याला पाहायचे असेल तर जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी, कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी, प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे, तयाचे नियोगे समाधान बाणे. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे जो ज्ञानी असूनही भक्त, विवेकी, विरक्त, कृपाळू, उदार मनाचा, क्षमाशील, स्थितप्रज्ञ असतो, तो जणू भगवंताचेच दुसरे रूप असतो. त्याच्या प्रसन्न दर्शनानेही समाधान प्राप्त होते. समर्थांनी सांगितलेले हे सारे गुण एकवटलेल्या वेदव्यासांना म्हणून तर जगद्गुरू म्हणतात. महर्षी व्यास शिष्यांना त्यांचे पूजन करा किंवा त्यांच्या नावाचा जप करा असे कधीही सांगितलेले कुठेही उल्लेख आपल्याला आढळत नाही. तर भागवत पुराणात ते स्पष्ट सांगतात, कृष्णं वंदे जगद्गुरुम. म्हणून गुरुपरंपरेत महर्षी व्यासांचे स्थान हे परमोच्च आहे. ही गुरुपरंपरा युगानयुगे सुरूच आहे. आता प्रश्न असा पडतो, ही परंपरा वर्षानुवर्ष चालू आहे, मग हा गुरु कसा आहे, केवढा आहे, याचे सविस्तर निरूपण आपल्याला समर्थांच्या दासबोधामध्ये आपल्याला वाचायला मिळते. मग गुरु केवढा असावा किंवा तो किती ज्ञानी असावा, त्याचे वय काय असावे, त्याचे रूप कसे असावे, याचा जर आपण विचार करायला लागलो तर बघा, छोटासा आपण उदाहरण पाहिलं, एवढा मोठा योगी चांगदेव, पण त्याने
लहानग्या मुक्ताईला गुरु मानलेले आहे. इथे वयाचा संदर्भ लावून शकतो का आपण? येतो प्रश्न तो ज्ञानाचा. वय असून, लहान असून, छोटे असूनही जर जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारा, पांडित्य असणारा जर एखादा असेल तर तो नक्कीच गुरुस्थानी आहे. म्हणूनच म्हणतात गुरु जगी एकत्र आता. आज आपण पाहतो इतके प्रश्न, इतक्या समस्या असताना सुद्धा आपल्या भारतीयांना एक वेगळी दिशा मिळालेली असते आणि प्रत्येक संकटाच्या वेळेला आपण भारतीय लोक धैर्याने उभे राहतो. नुकताच आपण सगळ्यांनी अनुभवलेला मोठा संकट काळ म्हणजे कोरोनाचा काळ. सारे विश्व यावेळेस हादरून गेलेले होते, तापून निघालेले होते. पण आम्ही भारतीय सगळ्यात वेगळ्या दिशेने वाहत होतो. हे का होतं? आम्ही प्रत्येक संकट काळात एक वेगळी दिशा जगाला दाखवतो. साधं असं सांगणं हो की आपल्या संस्कृतीने, आपल्या परंपरेने हे आम्हाला दिलेले. सगळ्याच गोष्टी बाहेर नसतात हो शोधायच्या, काही गोष्टी आत सुद्धा शोधायच्या असतात. ही आतल्या शोधाची दिशा या भारत भूमीने आम्हाला दिलेली आहे. इथे असलेल्या गुरुतत्वाने ती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. म्हणूनच म्हणतात ना, लघुला सुद्धा गुरु करणारा तो गुरु. ही व्याख्या म्हणून सुद्धा म्हणायला हरकत नाही. गुरु शब्द दिसायला छोटा आहे, 2च अक्षर आहेत, पण अमृताचा समुद्र आहे. बघा, आपण पाहतो, आपल्या डोळ्यांनी पाहतो तो खारा समुद्र, मनामध्ये असतो तो विकारांचा समुद्र, आणि बुद्धीत असतो तो विचारांचा समुद्र, आणि याही पलीकडे जो असतो तो अमृताचा समुद्र असतो. मग या अमृताच्या समुद्रात आम्हाला त्याचा आनंद, त्याच्या लहरी अनुभवण्याचा आनंद देणारं कोण आहे? तर हे गुरुतत्व आहे. मग ह्या अमृताच्या समुद्रात डुंबायचे तर तासनतास बसायला हवे का हो? नाही हो. आमच्या अध्यात्मामध्ये क्षणाला खूप महत्त्व आहे. एक क्षण आम्हाला फक्त पुरेसा आहे. म्हणूनच तर म्हणतो ना, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियेला. हा विश्वास महत्त्वाचा आहे. हेच गुरुतत्वाचेही आहे. गुरुची कृपा ही क्षणार्धात होत असते. गुरु आपली चिकाटी, प्रयत्न, जिद्द, आपला त्या ठिकाणी असणारा आढळ विश्वास तपासून पाहत असतो, आणि ते पाहता पाहता त्या प्रवासामध्येच एक क्षणच फक्त त्यांच्या कृपेसाठी अनमोल ठरून जातो. पण त्यासाठी आयुष्यभराची नव्हे तर कितीतरी जन्मांची तपश्चर्या करावी लागते. ह्याचं अगदी सुंदर उदाहरण आपल्याला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं आपल्याला पाहायला मिळतं. गुरु मिळण्यासाठी किंवा गुरुच्या भेटीसाठी एवढी तळमळ होती, आणि गुरु भेटल्यानंतर सुद्धा त्यांनी अनंत परीक्षा घेतलेल्या आहेत त्यांच्या. एकच छोटंसं उदाहरण आपण ह्या क्षणी त्यांचं घेऊ शकतो. एकदा ब्रह्मचैतन्य महाराजांचे गुरु त्यांना मुलं खेळत असताना मोठा खड्डा करायला लावतात, आणि त्या खड्ड्यामध्ये त्या सगळ्या मुलांना टाकायला सांगतात, आणि वरून माती टाकायला सांगतात, आणि त्याच्यावर त्यांना स्वतःला बसायला सांगतात. आणि जेव्हा रात्र होते खूप, मुलं घरी आलेच नाही म्हणून त्यांचे पालक तिथं पाहायला येतात, मुलं आले नाहीत म्हणून. आणि त्यांचे ब्रह्मचैतन्य महाराज तिथं बसलेले असतात, त्यांच्याबरोबर खेळत असतात. ब्रह्मचैतन्य महाराज पहिल्यांदा त्यांना माहिती असतं म्हणून ते त्यांना विचारायला येतात, आमचे मुलं कुठे आहेत? ब्रह्मचैतन्य महाराज ध्यानस्थ निवांत बसलेले असतात. त्यांची गुरुमाई तिथं बसलेले आहेत, आणि त्या स्पष्ट सांगतात की ह्याला विचारा, हे बघा ह्यानी त्या मुलांना इथे जमिनीत गाडले आणि हे त्याच्यावर बसलाय. हे ऐकल्यावर सगळे पालक खूप चिडतात आणि प्रचंड त्यांना
शिक्षा करतात, मोठी शिक्षा करतात, मारतात. पण गुरुतत्वावरचा ब्रह्मचैतन्य महाराजांचा तोल किंवा विश्वास एक क्षणही ढळत नाही. इतकी टोकाची परीक्षा घेतल्यानंतरही ते त्यांच्यावरचा विश्वास त्यांचा ढळलेला आपल्याला दिसत नाही. आणि मग त्याच्यानंतर त्यांच्यावर आपल्याला गुरुकृपा झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एवढा आढळ विश्वास आपल्याला तिथं असणं महत्त्वाचं आहे. हे आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे. आणि हेच अशाच विश्वासातून, गुरुतत्वातून आपल्याला अनेक चमत्कार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी हा चमत्कारच नाही आहे का हो गुरुतत्वातून मिळालेला? हा सगळ्यात मोठा अनुभव आम्हाला पाहायला मिळतो, अनुभवायला मिळतो. अहो, आपल्या जमिनीत सुद्धा काही न पेरता उगवत नाही, तर मग आपल्याला कसे काही मिळेल आपण काहीच न करता? म्हणून प्रचंड विश्वास ठेवून, मेहनत करत, जिद्दीने या मार्गावर चालणे किंवा हे मार्गक्रमण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. हा गुरु आपल्याला ज्ञान देतो, प्रकाश देतो. म्हणजे काय करतो हो? तर आपण एखादी गोष्ट करताना कुठेतरी थांबतो, अडखळले जातो, तेव्हा हे असे नाही, असं करून बघ, हे असे एवढेच सांगणे हे सुद्धा गुरुकृपा आहे. हे एवढे सांगितलेला क्षण म्हणजे सुद्धा आपल्यासाठी, आपल्या आयुष्यासाठी ठरणारा मोठा प्रकाश ठरू शकतो. मग हे अगदी आपण घरात सुद्धा अनुभवतो. एखादी गोष्ट आपण करत असतो आणि आपण थांबतो, आपल्याला आई सांगते, नाही नाही गं, हे असं नाही, हे असं करून बघ. आणि त्यावेळेला आपल्याला ती सहज जमून जाते. मग हा एका क्षणासाठी मिळालेला आपल्याला प्रकाश असतो. कोण कुठे काय सांगेल हे आपल्याला सांगता येत नाही. सांगणारा, मार्ग दाखवणारा गुरु एवढेच आहे का हो? तर नाही. रवींद्रनाथ टागोर सांगतात, गुरु म्हणजे भूतकाळाचा दिवा आणि भविष्यकाळाचा दिवा. किती सुंदर आणि सोपी व्याख्या केलेली आहे आपल्याला टागोरांनी. गुरु हा एक दुवा बनून असतो. तो आपल्यामध्ये आणि ईश्वरामध्ये एक सांधा म्हणून राहत असतो. आपल्यामध्ये आणि ईश्वरामध्ये एक रस्ता दाखवणारा म्हणून आपल्यासमोर उभारलेला असतो. मला वाटतं गुरुतत्वातून हे सुद्धा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये शिकण्यासारखे आहे. एक सांधा जोडून राहणं हे आपण आपल्या आयुष्यात राहणं खूप गरजेचं आहे. हे फक्त गुरुतत्वच नाही, तर आपणही आपल्या दैनंदिन जीवनात करू शकतो. इतकी लवचिकता आपल्यामध्ये असणं हे आपण सहज करू शकतो, त्यांच्याकडून शिकू शकतो की मी माझ्या आधीच्या पिढीला आणि त्याबरोबरच नंतरच्या पिढीला सुद्धा आनंदात एकाच वेळेस ठेवता आले पाहिजे. हे आनंदात ठेवणं जे आहे दोन पिढीला, तो जो सांधा आहे, तो सांधा, लवचिक सांधा मला बनता आला पाहिजे, मला तो सांधा जोडता आला पाहिजे. तर जीवन गाणे सुरेल आणि तालात व्हायला वेळ लागेल का हो? यात शंकाच नाही, कारण हे आपण गुरुतत्वातून शिकलेलो आहोत. अशा अनेक गोष्टी आपल्याला ह्या गुरुतत्वातून शिकायला मिळतात. गुरु फक्त आपल्याला जाणीव करून देत असतो, दाखवत असतो की हे तुझ्यात आहे, फक्त तू ओळखत नाही आहेस, तुला त्याची ओळख मी करून देणार आहे. बघा, अगदी छोटंसं रूप आहे. आपण सगळ्यात पहिला आपला गुरु आईला मानतो. आणि आपली आई आपल्याला काय करत असते हो? तर आपण अगदी लहान असताना आपल्या बोटांना धरते आणि पाय 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 म्हणून आपल्याला ताल धरून एक एक पाऊल चालायला शिकवते आणि क्षणात हात सोडून देते. तो बाळ उभारतो, पाऊल टाकतो आणि चालायलाही लागतो.
म्हणजे काय? तर फक्त जाणीव करून दिलेली आहे आपल्याला. आई आपल्याला फक्त जाणीव करून देते की तू हे करू शकतोस, तुला हे करायचे. हेच गुरुतत्व आहे. जाणीव करून दिली जाते की चालण्याची शक्ती तुझ्यामध्ये आहे, तूच तुझ्यापाशीच आहे आणि तू ती जाणीव तुला करून दिलेली आहे. आता तुला त्या मार्गाने जायचं आहे. जो आठवण करून देतो तो आपल्याला, आपल्यातल्या शक्तीला, तो म्हणजे गुरु. हेच खरं म्हणावं लागेल. म्हणूनच आपल्याला प्रथम गुरु ही आपली जन्मदात्री माता असते. ती सर्व गोष्टी आपल्याला सांगते, शिकवते. म्हणजे काय करते? तर फक्त जाणीव करून देते की तू हे करू शकतोस, तुझ्यामध्ये हे आहे. लक्षात घेण्याची एकच गोष्ट आहे, ज्यांनी आपल्याला उत्तम होण्यासाठी काही करण्याची जाणीव करून दिली त्यांचे नित्य नेमाने स्मरण करणे. स्मरण करणे म्हणजे काय? हे एवढेच अभिप्रेत आहे असे आहे का? तर बघा, म्हणून तर आपल्या संस्कृतीमध्ये मातृऋण, पितृऋण आणि गुरुऋण व्यक्त करण्यासाठी, त्यांचे स्मरण करण्यासाठी, वंदन करण्यासाठी गुरुपौर्णिमेसारख्या उत्सवाचा दिन एक ठरवला गेलेला आहे. आता हे नुसते स्मरण करून पुरेसे होईल का हो? तर कदाचित होईलही. तरीही पुढे एक पाऊल टाकायचे झाले किंवा एक पायरी पुढे चढायची तर हे स्मरण करत असताना या गुरुतत्वावर आपला आढळ विश्वास हवा. काहीही असो, गुरु सांगतील किंवा आईवडील सांगतील हे फक्त आणि फक्त माझ्या कल्याणाचेच आणि माझ्या यशाचेच असणार आहे. हे निर्हेतुक आणि निर्विवाद असणार आहे. याच्यावर आमचा दृढ विश्वास असणे हीच मला वाटतं त्यांना आपण दिलेली गुरुवंदना आहे. या विश्वासातून असंख्य गोष्टी सहज साध्य होतात. माता, पिता, गुरु या तीनही चरणी श्रद्धा असली आणि आपलाच आपल्या श्रद्धेवर विश्वास असला तर अशक्यही शक्य करतील स्वामी, हे समजणं फार अवघड आहे का हो? माझ्या श्रद्धेवर माझा पूर्ण विश्वास असला पाहिजे की माझे हे 3 ठिकाणं, हे 3 गुरुतत्व हे फक्त माझं कल्याण आणि माझ्या कल्याणासाठीच आहेत. ते मला जो मार्ग दाखवणार आहेत ते फक्त माझ्या कल्याणाचाच असणार आहे. मग तिथे अशक्य हा शब्दच राहणार नाही आणि ते सहजरित्या शक्य होऊन जाणार आहे. हे इतकं साधं आणि सोपं आहे. म्हणूनच आज गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करताना आपण या जन्माने आणि कर्माने असलेल्या गुरूंना श्रद्धापूर्वक वंदन करूया आणि देवसन्निध असल्याचा, देव आपल्याबरोबरच असल्याचा आपण स्वतःहून तो अनुभव घेऊया. आई वडील माझ्याबरोबर आहेत, हे गुरुतत्व, आध्यात्मिक तत्व माझ्याबरोबर आहे, म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर माझ्याबरोबर आहे. हा अनुभव आम्ही स्वतः जिवंतपणे आम्ही अनुभव घेऊ शकतो. फक्त विश्वास ह्या एका दृढ शक्तीवर आपण तो अनुभव घेऊ शकतो आणि ती दृढ शक्ती माझ्यामध्ये मी चेतवणं आणि ती जागृत ठेवणं म्हणजेच ह्या गुरुशक्तीला वंदन आहे आणि त्याचं स्मरण आहे. हेच मला आज या गुरुपौर्णिमे उत्सवानिमित्त आपल्या सर्वांपुढे मांडण्याची इच्छा आहे. आपण ह्या गुरुतत्वाला त्रिवार वंदन करूया आणि या गुरुतत्वावर दृढ विश्वास ठेवूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. या गुरुशक्तीला त्रिवार वंदन करून धन्यवाद देते.